नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि त्यांना दररोजचं काय नाश्ता करायचा, तर आज मी डाळवड्याचा बेत केलेला आहे. असा हा डाळवडा मी आज बनवणार आहे. तर त्यासाठी ही डाळ घेतलेली आहे आणि ती आता मी भिजत घालते. तर चला सुरू करूया. चला तर आपण आता डाळवडा बनवायला सुरुवात करूया. ही डाळ घेतली 1 वाटी चणा डाळ आणि ही मी धुवून स्वच्छ 2-3 पाण्यात भिजत घालणार. आणि भिजली का मग ती आपण एका चाळणीवर उपसून घ्यायची, पूर्ण त्यातलं पाणी काढायचं. तर मी आता ही डाळ आधीच भिजत घातली होती. ही बघा, ही मस्त भिजलेली आहे डाळ. आणि त्यातला 1 चमचा मी काढून ठेवले डाळ, नंतर आपल्याला अख्खी डाळ त्याच्यात घालायला. आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. जाडी भरडी अशी वाटून घ्यायची, एकदम बारीक नाही करायची. डाळ भिजत घालून 2 तास तरी ठेवायला लागते, म्हणून मी आधीच डाळ टाकली होती भिजत. यामध्ये मी मिरच्या घेतल्यात 2-3 हिरव्या, आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ते टाकते. थोडंसं जिरं घालते. लाल मिरच्या घेतल्यात 2 तुकडे करून, ते घालते. आणि आता हे मी पूर्ण वाटून घेते. चला तर आपली डाळ वाटून झालेली आहे. हे बघा, पाणी न घालता वाटायचे. आता मी ही बाउलमध्ये काढून घेते. आता हे 2 कांदे कापलेत मी, तर कांदा घालते. ही आपली अख्खी चणा डाळ ठेवली होती ती घालते. थोडासा हिंग घालते. थोडीशी हळद घालते आणि मीठ, आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हा कढीपत्ता मी बारीक कापून घेतलेला आहे. कढीपत्त्याने चांगला स्वाद लागतो. ही कोथिंबीर घालते. तांदळाचं पीठ घालते 1 चमचा. आणि हे मिरची पावडर घालते थोडी. आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे. आणि हे आता मी एकत्र करून घेते सगळं. हे आता सगळं साहित्य मी मिक्स करून घेतले. आता ह्याचे असे वडे करायचे. आपण किती मोठा पाहिजे तसा तुम्ही घ्यायचा आणि असा हातावर थापायचा, असा आकार द्यायचा त्याचा. चला, मी आता तेल पण गरम करत ठेवलेले आहे गॅसवर. आपण गॅसकडे जाऊया. ही कढई मी ठेवली आणि त्याच्यात तेल घालून ठेवलेलं आणि आता तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण उलटून घेऊया. बघा, आपले वडे मस्तपैकी झालेले आहेत दोन्ही बाजूने. आता मी काढून घेते. हा वडा सगळ्यांच्या आवडीचा आहे, डाळवडा, आणि करायला पण जास्त वेळ लागत नाही. मस्तपैकी क्रिस्पी होतो.
तेल पण त्याला जास्त लागत नाही. आपला किती क्रिस्पी झाला तो. तर चला, मिरचीशिवाय काय वडा आपला पूर्ण होणार नाही, म्हणून आपण मिरच्या घेऊया तळून. तर आपले वडे पण झालेत आणि मिरच्या पण झालेल्या आहेत. हे बघा वडे आपले. तर चला मंडळींनो, वडा, चटणी आणि मिरची खायला या पटापट. मस्त झालेले आहेत वडे. तर चला, आजचा हा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच या.